तो फटका अजून त्यांच्या वरमी जो घाव बसले त्यातनं अजून ते उठत नाहीये। आणि त्यांना पक्क माहिती होतं की ज्या क्षणी महाराष्ट्र आपल्या हातातनं जाईल त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे। जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं। ही महाराष्ट्राची ताकद आहे। आणि त्या क्षणी दिल्ली कोलमडणार आहे। जर महाराष्ट्राचा निकाल सर्व जनतेच्या मनासारखा लागला असता तर आज दिल्लीतलं सरकार कोलमडलेलं तुम्हाला दिसलं असतं। ही महाराष्ट्राची ताकद आहे। आणि पहिल्या प्रथम जरा अमित शहांचा थोडासा घ्यायलाच पाहिजे। उद्या परत येत आहेत, कुठे मालेगाव मध्ये जात आहेत का आणखीन कुठे जात आहेत, काय काय बोलून गेल्यात, काल काय बोलले त्याचा मी आज समाचार घेईन, उद्या काय बोलला त्याचा मी परवा समाचार घेईन, पण समाचार मी घेणार, मी नाही सोडत। कारण अफजल खानाचा पोवाडा तुम्ही ऐकलात ना, मिठी मारू तर प्रेमाने मारू, पण पाठीत वार केला तर मात्र वाघ नख काढू। हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र आणि ही महाराजांची शिकवण आहे। अमित शहाजी तुम्ही जे काय बोललात की शरद पवारांना त्यांनी जी काय दगाबाजी केली होती 78 साली, त्यानं 20 फूट जमिनीच्या आत गाडले। आता 78 साली माझं वय काय होतं, अमित शहांचं वय काय होतं, पण त्यांना ही कल्पना नसेल की 78 साली शरद पवारांनी जो काही पुलोदचा प्रयोग केला होता आणि ती जी काय दगाबाजी केली होती त्या दगाबाजीमध्ये जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष सुद्धा सामील होता। आणि त्यांच्या हसू अडवाणी नावाचा इसम माणूस जे आपले चेंबूरमधून निवडून यायचे ते त्या पुलोदच्या दगाबाजी केलेल्या सरकारमध्ये मंत्री होते। म्हणजे दगाबाजीचं राजकारण तुम्ही सुरू केले, खतपाणी तुम्ही घालताय। अगदी सुरुवात करायची झाली तर कुठून करता येईल, मला एवढ्या मागे जायची आवश्यकता नाही, श्यामाप्रसाद मुखर्जींपासून सगळं काढता येईल। जनता पक्ष सुद्धा